व्यक्तिमत्वातील करारीपणा आणि आक्रमकपणा असणारी डॅशिंग डेअरिंग बाज अशी अस्मिता आज माझ्याबरोबर आहे. खरं तर हिची ओळख म्हणजे झी मराठीवरील मालिका जी लोकप्रिय झालेली आहे आणि जे तुम्ही आणि मी बघतोच, अशी ही अस्मिता आज माझ्याबरोबर आहे. रात्री मराठीमध्ये तिचं खूप खूप स्वागत. थँक्यू. बरं, आज डेअरिंग बाज अशी तुझी एक ओळख झाली आहे, तर काय सांगशील तुझ्या या कॅरेक्टरबद्दल? बेसिकली अस्मिताचं जे डेअरिंग बाज कॅरेक्टर आहे ते आणि मयुरीमध्ये खरं तर खूप सिमिलॅरिटी आहे. कारण मी म्हणजे माझ्याही बाबतीत असं बऱ्याचदा आईबाबांना की नाही हो शांत हो, किंवा असं बऱ्याचदा होतं ना आपल्याला की कोणीतरी कट मारून गेलं गाडीला, किंवा कोणीतरी उगाचच धक्का मारून गेलं, तर त्याच्यावरती मी पण त्याच करारीपणे रिॲक्ट होते इन माय पर्सनल लाईफ. सो ते फार सिमिलर आहे. आणि जशी अस्मिता आहे घरात काम करणारी, स्वयंपाक करायला तिला आवडतो, घरच्यांबरोबर वेळ घालवायला आवडतो, सो तसंच माझंही आहे. आणि बेसिकली अस्मिताचं कॅरेक्टर सुरुवात अशी अस्मिताची झाली आहे की तिच्या वडिलांच्या बाबतीत जे काही घडलं आहे तर त्या खऱ्या गुन्हेगाराला तिला शोधून काढायचं आहे, म्हणून ती डिटेक्टिव्ह झाली आहे. आणि आता तिचं एकच ध्येय आहे की आपण सत्य शोधून काढायचं, लोकांना मदत करायची. सो पर्सनल लाईफमध्ये पण मला फार डिटेक्टिव्हगिरी मी नाही करत, पण मलाही लोकांबरोबर राहायला आणि त्यांना मदत करायला माझ्यापर्यंत जितपत जमते एवढं आवडतं. नक्कीच पर्सनल लाईफबद्दल मला नक्कीच विचारायला आवडेल. खरं तर ह्या भूमिका म्हणजे ही भूमिका तुला जेव्हा मिळाली आणि आज ऑफकोर्स त्या भूमिकेला तू पात्र ठरतेस, पण कुठेतरी हा फरक तुझ्या रिअल लाईफमध्ये सुद्धा वाटतोय का तुला? फरक म्हणजे शोधक वृत्ती. आज जसं अस्मिताचं झालं की अस्मिता बघून लोकांमध्ये पण एक शोधक वृत्ती निर्माण झाली आहे. विचार करायचं एक त्यांना सवय लागली की हे घडलं आहे, मग असं का घडलं असेल, किंवा त्या प्रत्येक बाबतीत त्या विचार करायला लागल्या. सो मी आता तर म्हणजे दिवसातले 14 तास मी त्याच कॅरेक्टरमध्ये असते. सो गेल्या एक 9-10 महिन्यात ना माझ्यातही तो पर्सनल लाईफमध्ये फरक पडला आहे की आधी ॲज अ पर्सन मी पटकन कुठल्याही गोष्टीत रिॲक्ट व्हायचे. सो आता बऱ्यापैकी असं झालं की ओके, विचार करून रिॲक्ट होते, किंवा काही घडलं असेल तर त्याच्यात खोलात जाऊन विचार करणं, सत्य शोधून काढणं, ही एक शोधक वृत्ती माझ्यातही जी होती आणि तिला आणखीन चालना मिळाली मला वाटतं. खरं, पण नक्की ही अस्मिता आणि मयुरीमध्ये काय फरक आहे, ते काय आहे? फरक म्हणाल तर जसं मी सांगितलं की मी खूप पटकन रिॲक्ट होणारी आणि मी खूप एक्स्ट्रोवर्ट आहे, खूप बडबड आणि मस्ती आणि दंगा. त्या मनाने तुम्हाला स्क्रीनवर बघताना अस्मिता खूप शांत आणि मॅच्युअर्ड वाटते, पण म्हणजे ॲक्शन म्हणेपर्यंत ते सगळा गोंधळ असतो. ॲक्शन म्हटल्यावरती मी अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री असं होतं. हा एक मेन फरक मला म्हणता येईल दोघांमध्ये. अदरवाईज बऱ्यापैकी साम्य आहे. म्हणजे प्रेक्षकांना मी इथे त्यांना सांगू इच्छिते की ही जी अस्मिता आहे ती म्हणजे थोडाफार तिच्यामध्ये बदल हा झालेला आहे. आता हिला मी एक प्रश्न असा विचारते की तुला डिटेक्टिव्ह जो आहे त्याच्याबद्दल काही आधी माहिती होतं का? ऑफकोर्स जेव्हा तुझ्या हाती ही स्क्रिप्ट आली, जेव्हा तुला ही भूमिका मिळाली, तेव्हा तुला कुठेतरी वाटायला लागलं की येस, डिटेक्टिव्हचं काम हे असं आहे. तसं तुला आधी माहिती होतं का खरा डिटेक्टिव्ह आहे या जगामध्ये? नाही, करेक्ट आहे. खरं तर डिटेक्टिव्ह शोज आपण पूर्वी आधी पाहिले, फिल्म्समधनं डिटेक्टिव्ह पाहिले, पण एक महिला गुप्तहेर ही कन्सेप्टच म्हणजे माझ्यासाठी की अरे हां, म्हणजे ही एक प्रोफेशन आहे, किंवा गुप्तहेर या कॅरेक्टरशी इतका संबंध आपला इन जनरल सर्वसामान्य माणसाचा तर इतका संबंध येतच नाही की कुठल्या कामासाठी डिटेक्टिव्ह ठेवला आहे किंवा अशा पद्धतीने. सो माझ्यासाठी हे कम्प्लिटली नवीन होतं आणि त्यामुळे मला हे जास्त आवडलं. खरं आहे, झी मराठीवर अनेक प्रेमकथा मांडल्या जात आहेत, लग्नाच्या नंतरच्या, लग्नाच्या आधीच्या, प्रत्येक प्रेमकथा, फॅमिली सगळं पाहायला मिळतं झी मराठीवर. पण झी मराठीने ही एक छान उपक्रम म्हणता येईल किंवा एक नवीन कथा लोकांसमोर आणलेली आहे आणि ऑफकोर्स तुझ्यापासून ती लोकांना ती प्रेरणा मिळते. तर तुला इन ऑल काय सांगावंसं वाटतं? मला खूप छान वाटतं आहे. म्हणजे आज बऱ्याच जणी मला भेटतात, बऱ्याच लहान मुली मला भेटतात, त्या मला सांगतात की मला मोठं होऊन मला अस्मिता व्हायचं आहे, किंवा त्यांच्यात एक शोधक वृत्ती जागृत झालेली आहे. म्हणजे मला आत्ता परवाकडे मला एक मेसेज केला होता एका म्हणजे छोट्या फॅनने. तिने मला सांगितलं की मला माझ्या ताईने सांगितलं की तू अस्मिता बघ, कारण त्याच्यातनं आपल्याला कळतं की आपल्यावर एखादा प्रसंग आला तर आपण त्यातनं कसं बाहेर पडायचं. सो कुठेतरी समाजात मुलींमध्ये आज स्पेशली ही जागृती होते आहे की आपल्यातही एक अस्मिता आहे. हिचं अस्मिताचं बेसिकली सर्वसामान्य एक अटायर आणि सर्वसामान्य लुक ठेवण्यामागे हेच कारण होतं की लोकांना ती आपलीशी वाटावी, आपल्यातली वाटावी, आणि आज ते घडतं आहे. लोकांना ती आपल्यातली वाटते आणि त्यांच्यामध्ये ही फिलिंग आलं आहे की आपणही हे करू शकतो. आपल्यावर एखादी गोष्ट आपल्याबद्दल एखादी गोष्ट घडली किंवा आपल्यावर प्रसंग आला तर आपण त्यातनं कसे बाहेर पडू शकू. कुठेतरी समाज प्रबोधनात माझाही थोडा एक खारीचा वाटा आहे, सहभाग आहे. मला खरंच खूप छान वाटतं आहे.
नक्कीच. बरं, मी सुद्धा ही मालिका फॉलो करते. खरं तर तुझा एक नेटका असा एक वेशभूषा आपण म्हणूया, तुझ्या कॅरेक्टरला सूट करणारी अशी वेशभूषा तुला दिलेली आहे. तर या वेशभूषेबद्दल काय सांगशील? याचं सगळं श्रेय मी रोहिणी साळेकर, जी आमची कॉस्ट्युम डिझायनर आहे, आणि रुचिताई, आणि अर्थात चॅनलचे क्रिएटिव्ह जे आहेत त्यांनी, या सगळ्यांनी मिळून, कारण त्यांना सर्वसामान्य जसे डिटेक्टिव्ह असतात की हॅट घालून, कोट आणि ग्लेअर्स वगैरे घालून ते फिरतायत, ह्याने पुन्हा कुठेतरी तो एक जो मी म्हटलं ना की एक वेगळेपण आहे, की डिटेक्टिव्ह म्हणजे थोडे वेगळे, आपला त्यांच्याशी संबंध येत नाही, तर ते वेगळेपण आलं असतं, ते आम्हाला टाळायचं होतं. त्यांना ती आपल्यातली वाटली पाहिजे. सो म्हणून तिचं एक सर्वसामान्य गेटअप ठेवलं आहे, की ती कधी कधी ती साड्यांमध्ये असते, कधी कुर्ता, सिम्पल लेगिन, आणि घरातली कामंही करते, ओढणी आणि केस गुंडाळून वगैरे ती झाडूच मारते, कणिकच मळते, ह्या सगळ्यातनं ती आपलीशी वाटते कुठेतरी लोकांना. तुझा हा खरं तर जॉब 24 तासाचा आहे. जी आपण सरकारी नोकरी म्हणतो 9 ते 5, तशी बिलकुल नाही आहे. तर खरं तर तुझ्या अभिनयाला आणि तू जे काम करते अभिनयाबद्दल, त्याला खरंच दाद मिळायलाच हवी. थँक्यू सो मच. तुम्हाला अस्मिताला काही विचारायचं असेल तर आम्हाला कमेंट करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन फैजानसह आर्या इल्हे, राजश्री मराठी. नमस्कार, मी सुयश टिळक. प्लीज सबस्क्राईब करा राजश्री मराठीवर.